नमस्कार सगळ्यांना. आज व्हिडिओ मी या संदर्भात काढणार आहे की जे पण लोक म्हणजे दारू पितात. मी सगळ्यांनाच त्याच्यात नाही धरून चालत आहे, ठीक आहे. काही लोक अशी आहेत की जी पितात परंतु जी शांत राहतात. घरी त्रास देत नाहीत घरच्या लोकांना कोणाला. परंतु मी कोणालाही पकडून बोलत नाही, त्याच्यामुळं कोणालाही राग येऊ देऊ नका. आणि तर मी उदाहरणार्थ माझ्यासोबत जे घडलं, आपला नवरा दारू पित असल्यावरती एका बाईला काय काय गोष्टी झेलाव्या लागतात, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुमची बहीण म्हणून तुम्ही हे व्हिडिओ बघा, ठीक आहे. तर मी माझ्या आयुष्याबद्दल तुम्हाला खूप काही सारं सांगितलंय, परंतु हा एक विषय आहे दारूचा, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कारण की जर ह्या गोष्टींनी जर कोणाच्या आयुष्यात कदाचित जर फरक पडला, तर चांगलं होईल असं मला वाटतं. आणि जे मी भोगलंय ते कोणा दुसऱ्या लेडीजला भोगावं लागणार नाहीये. तर दारू ही एक क्षणाची असते. तेवढ्या पुरतं माणूस पितो. प्यायचा माझा नवरा, मी कोणाचंही नाही करत नाहीये, तर माझ्या नवऱ्याविषयीच तुम्हाला सांगते. त्यावेळेस विषय असा व्हायचा की बघा, जो नवरा दारू पितो किंवा ज्या घरचा जावाई दारू पितो, त्या घरी त्या मुलीला सुद्धा इज्जत नसते. कारण मी तर एकटीच होते, परंतु तरीही तुम्हाला सांगते अं, की माहेरात सुद्धा आपल्याला किंमत उरत नाही, नातेवाईकांमध्ये किंमत उरत नाही. ज्यावेळेस मी असं बघितलंय बघा, की अगोदर सवय लावणारे भरपूर लोक असतात, मग प्यायला लागल्यावर नंतर हळूहळू प्रमाण वाढत वाढत जातं. नंतर महिन्यातून एक वेळेस प्यायचे माझे मिस्टर दारू. महिन्यावरचे नंतर आठवड्यावर आले, आठवड्याची नंतर दररोज संध्याकाळी प्यायचे, असं झालं. आणि दररोज संध्याकाळचं नंतर दररोज संध्याकाळच्या नंतर 24 तास नशेत राहायला लागले. तर दारू ही अशी आहे की ते पूर्ण त्याच्या मेंदूवरतीच ताबा करायची बघा. म्हणजे चांगला जर असला ना, नाही पिला दारू, तर लोक म्हणायचे हा किती चांगला आहे माणूस, किंवा हा असा बोलत नसल, हा असा इतकं इतकं खालच्या थराचं जाऊन वागत नसल. परंतु तो माझ्यासोबत एवढा थर्ड क्लास वागायचा फक्त दारू पिल्यावर. चांगल्या ह्याच्यात माझी आणि त्याची कधीही भांडणं होत नव्हती. पोरांना जे पाहिजे ते आणायचा. पहिले 2 4 3 4 वर्ष लग्न झाल्यावरती खूप चांगला राहायचा तो. काम तर करावं लागतं, हे बघा परिस्थितीनुसार मी ऊसतोडीची ह्याची कामं केली. काम करायला काय वाटत नाही, कष्ट केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. कारण जमीन तसली होती, पाणी नव्हतं तिला, काही नव्हतं, तर कामाशिवाय पर्याय नव्हता. या गोष्टी मान्य करते मी. परंतु लग्न अरेंज मॅरेज असू द्या, लव्ह मॅरेज असू द्या, लव्ह मॅरेज वाल्यांना स्वतःच स्वतःला बघावं लागतं, कारण ते स्वतः केलेलं असतं. परंतु ज्या लोकांचं अरेंज मॅरेज आहे, ज्यांनी घरच्यांनी लावून दिलेलं असतं लग्न, आणि तिचा नवरा जर दारुडा निघाला ना, तरीही त्या गोष्टी सगळ्या नशिबावर जातात. ती लोक म्हणजे स्वतः त्या गोष्टीला कधीच म्हणत नाही, मान्य करत नाहीत की हा बाबा की आमच्याकडून झालंय म्हणून, ठीक आहे. आणि तर अशा गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या. पहिले पहिले तर चांगले गेले, पण परत परत त्याचं दारू पिणं जसं जसं वाढलं, तसा तसा त्रास. आणि चांगलं असल्यावर चांगलंच राहणार, काम करणार. परंतु ज्या वेळेस दारू पिणार, त्यावेळेस डायरेक्टली माणसातूनच उतरत होता तो. माणसासारखा राहतच नव्हतं, माहिती का. त्याला फक्त दारू पिऊन आलं ना, काय सापडतंय, मी कशाने हिला मारू. आणि म्हणजे दुश्मनासारखंच माझ्यासोबत वागायचा तो. काही कारण नसताना. पिणाऱ्याचं एक लक्षण तर मी तुम्हाला स्टार्टला सांगते. तो दारू पिऊन आला की तो डाऊट घेणार. नाही, आपण किती चांगलं राहा, परंतु तो आपल्यावरती डाऊट घेणार म्हणजे घेणारच, असं राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नातेवाईकांना, आपल्या घरच्यांना शिव्या देणार, सासरवाडीच्या लोकांना, ठीक आहे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना बोलणार नाही, नातेवाईकांना त्रास देणार नाही, आईबापाला बोलणार नाही. फक्त आणि फक्त बायको बायकोच त्याला सापडणार, बायकोला पोरांना त्रास देणार, एवढंच तो करायचा. तो काम करत नव्हता अशातली गोष्ट नव्हती, तो काम करत होता, दरवर्षी ऊसतोडीला जात होतो, परंतु निम्मे पैसे त्याचे दारूलाच जायचे. तर बघा ही दारू कुठल्या थराला जाऊन बसली. आमचं 2007 मध्ये लग्न झालं होतं, तर त्यावेळेस आमच्या दोघांची एकच जन्मतारीख, म्हणजे एका वर्षातलेच आम्ही दोघं पण होतो. त्याचं पण माझ्या एवढंच वय, म्हणजे 32 31 32 वय होतं त्यांचं, जास्त वय नव्हतं.
परंतु त्यांना लग्न जमवणाऱ्या लोकांनी बैठकी पाडल्या. परत गावातले सरपंच, पोलीस पाटील यांच्या बैठकी पडल्या. नंतर नातेवाईकांच्या बैठकी पडल्या. सगळ्या लोकांनी समजून सांगितलं, परंतु ते त्या लोकांना कधीच उलट पालट नाही बोलणार. हा म्हणणार, हा बरोबर आहे तुमचं. जिथं कामाला असेल, माझ्या चुलत भावाकडे असू द्या, कुणाकडे असू द्या, त्यांनी पण सांगितलं पेत जाऊ नका दारू असं. हा तेवढ्या पुरतं म्हणणार, हा नाही पिणार, नाही पिणार मी. आणि जे करायचं का नाही तेच करणार तो. त्याच्या मनात जी गोष्ट आहे ना तीच करणार तो. आपण कितीही म्हणू द्या नको करू, हा म्हणणार आणि तेच करणार तो, असा होता. आणि त्याचा एकमेव उद्देश आणि एकमेव देह त्याचा कोणचा होता, की मला फक्त मी अडचणीत कशी येईल आणि मला त्रास कसा होईल. मला त्रास झाला की त्याच्या मनाला समाधान वाटायचं. तर मी एवढंच तुम्हाला सांगणार आहे, की बघा, दारू पिऊन स्वतःचे पैसे पैसे ते पैसे जातात. समाजात इज्जत राहत नाही, नातेवाईकात इज्जत राहत नाही, मित्रांमध्ये इज्जत राहत नाही. बायको असती, तिला तिच्या मैत्रिणींसोबत कुठलं कॉन्टॅक्ट ठेवता येत नाही, नवरा असा आहे म्हणून. नंतर नातेवाईक कुठल्या कार्यक्रमात, म्हणजे सुरुवातीला असं झालं होतं बघा. पहिलं पहिलं चांगला होता, तर नातेवाईक हे कुणाचं लग्न असलं, कार्यक्रम असला सांगायचे, पत्रिका यायच्या. परंतु याच्या वागण्याने असं झालं होतं, की एक वेळेस माझ्या मावशीचं जागरण गोंधळ होतं, त्यांनी मला तिथे नेलं होतं. परंतु तिथं काय पाहुण्याच्या गावात ह्याला दारू भेटना लवकर, का काय प्रॉब्लेम झाला माहित नाही. मला तिथून म्हणला आताच्या आता आपल्याला जायचंय. गेलो आम्ही, आहेर वगैरे दिला आमच्या मावशीला, साडी ती नेली होती. जागरण रात्रीच असतं, परंतु त्याने म्हणला 9 वाजताच आपल्याला जायचंय, चल. तर तिथं जेवण दिलं नाही, काय करून दिलं नाही आम्हाला, आणि 9 वाजताच रिटर्न घेऊन आला माघारी, आणि मग दारू प्यायला गेला. तर अशा गोष्टी असतात. त्यांनी मग ते तिथून पुढे काय केलं आमच्या लोकांनी पण, लग्नपत्रिका द्यायच्या नाही आम्हाला, कारण हा असा आहे दारू पिऊन राडे बिडे घालतो. परत कोणाचा कार्यक्रम असला सांगायचं नाही, असं चालू केलं आमच्या पाहुण्यारावळे. त्यांची चूक नव्हती काही, कारण हा तसा होताच. याच्याकडून आहेर तर कुणाला जात नव्हता कधी. कधी करायचं असलं तर मला तडजोड साडी वगैरे घरातली काहीतरी घेऊन करावं लागायचं. आणि एवढं म्हणजे एवढं ह्याला दारू पिण्यासाठी, मला जर कोण म्हणलं ना की इथं इथं दारू सुटतीये, किती खर्च केला असेल त्याची दारू सोडवायसाठी, कुठं कोण म्हणून ना दारू सुटते तिथं घेऊन आम्ही जायचं त्याला. प्रत्येक जागेवर उपचार करायचो, प्रत्येक जागेवर न्यायचो. परंतु तो लई लय 8 दिवस, जास्तीत जास्त 8-10 दिवस राहायचा व्यवस्थित, परत तो दारू पिणार म्हणजे त्याचं चालूच राहायचं. तर तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, की जे कोणी माझे दादा व्हिडिओ बघतायत, ते जर कोणी पेत असाल तर मी तुम्हाला तुमची बहीण म्हणून एकच सांगन एवढंच, की दारू ही विनाशाकडे नेणारा मार्ग आहे. बघा, दारू आणि बाईचा नाद माणसाला कधीच नसावा. कारण माझा नवरा ते दोन्ही बी छंद करत होता. ठीक आहे, त्याचे खूप जागेवर त्याच्या आईबापाने पैसे भरले, आम्ही भरले, मी स्वतः भरलेले आहेत काही काही जागेवर. काही जागेवर त्यांनी काम करून भरलेले आहेत. आणि खूप म्हणजे खूप स्ट्रगल केलेले आहे. त्याच्या दारूसाठी ना खूप म्हणजे खूप केलं. त्यांनी काय करायचा, आता एखाद्याची मी निंदा करत नाही, परंतु जे व्हिडिओ लोक माझे बघतात ना, जे माझे, त्या लोकांना ह्या गोष्टी माहिती आहेत. त्यांनी ट्रॅक्टरवरती गेला की कोणाचं डिझेल चोरायचं, कोणाचे टायर विकायचे, असं करायला चालू केलं. ज्यावेळेस दारूला पैसे भेटत नव्हते ना दारू प्यायला त्यावेळेस. मग ह्या गोष्टी बघा कितपत योग्य आहेत. दारू असा विचार करायला भाग पाडते. ते पुण्यात परत काय केलं, कुणाच्या ट्रॅक्टरच्या टिपण्या विकायच्या, कुणाचं काय करायचं, हे असले धंदे चालू केले. कारण की फक्त दारूसाठी. ज्यावेळेस पैसे दारूला कमी पडले की तो करणार म्हणजे करणारच तसं. आणि दारू ही कुठल्या पण मार्गाला माणसाला घेऊन जाते. आपल्या बायको पोरात लेकरात माणसात बसून देत नाही. त्याला दिवस जरी कसा जरी काढला तरी रात्री ती पाहिजे म्हणजे पाहिजे. एक वेळेस तो पोरांचा विचार करणार नाही. बघा, तेवढी दारू प्यायचा, त्याचं जर पोरांना कधी खायला आणलं असतं तर ते पोरांच्या पुढं म्हणजे खाऊन लहानाची मोठी झालीच असती ना. ह्याला दारूने काय केलं, एवढा दारू पिला पिला आणि शेवटी मरणाच्या वेळेस असं म्हणायचा की मला एवढी वेळेस याच्यातून बाहेर काढा, मी आता कधीच दारूला हात लावणार नाही, मला माझ्या बायको पोरामध्ये राहायचंय, मला त्यांच्यासोबत आयुष्य जगायचंय, अशी त्याची इच्छा होती शेवट. परंतु त्याच्या शरीराने साथ सोडली होती त्यावेळेस.
ज्या वेळेस विचार करायचा त्यावेळेस विचार नाही केला, त्यावेळेस म्हणायचा हा मला मरू दे, तुला काय करायचंय, मी मेलो तर मेलो, अं, तू होशील मोकळी, म्हणजे असं काही काही बोलायचं तो. परंतु ज्यावेळेस मरण जवळ येतं ना माणसाच्या, त्यावेळेसच माणसाला समजतं. त्यावेळेस त्याला असं वाटायचं की मला जगावं, मला याच्यातून बाहेर काढावं, सगळ्यांना रिक्वेस्ट करायचा, डॉक्टरांना म्हणायचा मी नाही दारू पिणार, मला याच्यातून तुम्ही बाहेर काढा. आईला बापाला म्हणायचा मला याच्यातून बाहेर काढा, मला जगायचंय, मला याच्यातून बाहेर निघायचंय, मला माझ्या पोरांसोबत बायकोसोबत राहायचंय, असं तो बोलायचा. परंतु त्यावेळेस काहीच उपयोग नव्हता. बरोबर आहे. आणि माणसाला ज्या वेळेस वेळ आहे तोपर्यंत कळत नाही, आणि वेळ गेल्यावरती सगळ्या गोष्टी आठवायला चालू होतं. मला या गोष्टीतून मी कुणाला ज्ञान वगैरे देत नाहीये, परंतु मला एवढंच सांगायचंय की ज्या गोष्टी मी अनुभवल्यात, आणि याच्यात बायको पोरांचं आयुष्य पणाला लागतं. आईबापांचा तरी काय दोष असतो, म्हातारपणात आपल्या पोराच्या तिरडीला खांदा द्यायची आईबापाला जर वेळ आली बापाला, तर त्यांचं आयुष्याचं भविष्याचं किती अवघड आहे पुढं. तर मला एवढंच सांगायचंय की दारू ही खूप विनाशाच्या मार्गाकडे नेते, तर त्याच्यामुळं दारू सोडून खूप आयुष्य सुंदर आहे असं त्याला आम्ही खूप सांगायचो, परंतु त्याला त्यावेळेस नाही समजलं. परंतु त्यात काही अर्थ नाहीये सांगण्यात. परंतु मी तुम्हाला एवढंच सांगन की जरी कोणी दारू वगैरे पित असलात, तरी मी तुम्हाला हात जोडून विनंती करन की पोरांच्या बायकोकडे बघून कमीत कमी हे तरी कमी करा, पिणं वगैरे. आणि तुमचा संसार खरंच खूप सुखाचा होईल. जसं की मी आज माझ्यावर वेळ आली, तशी एखाद्या ताईवरती वेळ येऊ नये. आणि हे तुम्ही मुद्दाम करत नाही, त्या दारूच्या आहारी गेलं ना माणूस, की त्या माणसाला ती पाहिजे, त्याचा हातपाय थरथर कापणं, हे ते ते होतं. परंतु तितक्या तिच्या जवळ जायच्या अगोदरच विचार करून माणसाने व्यवस्थित मार्गाने जायला पाहिजे. या गोष्टी माझ्या मनात आल्या म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. आणि कोणाला जर वाईट वाटलं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. मी फक्त माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या, आणि असं कोणासोबतही घडू नये असं मला वाटतं. काय चुकलं असेल तर माफ करा. धन्यवाद.